नमस्कार मंडळी, आपण पाहत आहात मराठवाडा लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा आणि मी नागेश लांजे आपल्यासोबत. आत्ता आपण लातूर जिल्हा अंतर्गत जे जिल्हा परिषद निवडणुका सुरू झाल्या आहेत त्या निवडणूक प्रचाराचा या ठिकाणी किनगाव सर्कलमधील धानोरा येथून प्रचारास शुभारंभ झालेला आहे. महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत. महाविकास आघाडीच्या या काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार किनगाव जिल्हा परिषदेच्या अधिकृत उमेदवार अरुणा शंकरराव गुट्टे व पंचायत समितीचे धानोरा गटाचे व किनगाव गटाचे दोन्हीही उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया की या सर्कलच्या अंतर्गत जी की जिल्हा परिषदेचा उमेदवार हा एक मिनी आमदार म्हणून ओळखला जातो. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जी गावातील जे विकास कामे रखडलेली असतात त्या गावाला त्या गती देण्याचं काय कार्य करणार आहेत आपण त्याच्याशी प्रत्यक्ष चर्चा करूयात. या ठिकाणी गुट्टे सर आहेत. सर, काय सांगाल की किनगाव सर्कलमधून तुमच्या पत्नी आज निवडणूक लढवत आहेत, अनेक चळवळीमध्ये आहेत, काय सांगाल सर्व जनतेला? मुळातच किनगाव जिल्हा परिषदेची निवडणूक ही आजपर्यंत स्वर्गीय मधुकर दादा मुंडे यांच्यानंतर कोणीही विकासाशी बांधील नसलेले उमेदवार निवडून या ठिकाणी आलेले आहेत. पण आता ही निवडणूक फार एका वेगळ्या आणि संवेदनशील विषयावर उभा आहे की दादांनी ज्या ठिकाणी स्वतःच्या जमिनी दान करून आपलं गाव मोठं झालं पाहिजे, आपला भाग मोठा झाला पाहिजे, या गावातली तरुण पिढी उभा राहिली पाहिजे, यासाठी त्याग खूप मोठ्या प्रमाणात केलेला आहे. तो त्याग कुठेतरी एका विकासाच्या दिशेने गेला पाहिजे. पण किंबहुना मध्यंतरी काही चुकीच्या नेतृत्वामुळं आणि दिशाहीन भूमिकेमुळं थोडंसं हा विकासापासून भाग वंचित राहिला आणि तो परिवर्तनाच्या लढाईच्या माध्यमातून आम्ही पुन्हा विकासाकडे घेऊन जाण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी हा बदल घडविण्यासाठी सज्ज आहोत. आणि मला विशेष आनंद आहे, आमचे तीनही उमेदवार किनगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार असतील, किनगाव पंचायत समिती गणाच्या उमेदवार असतील आणि धानोरा पंचायत समिती गणाचे उमेदवार असतील, अतिशय समाजाभिमुख, लोकाभिमुख आणि लोकांसाठी जगणारे लोक राहिलेले आहेत आणि उच्च शिक्षित दोन्ही आमचे तरुण सहकारी आहेत. मला एवढंच या ठिकाणी या मतदारसंघातील लोकांना सांगायचं आहे, जनतेला सांगायचं आहे की आम्ही पैशाने जरी कमी असलो तरी आम्ही तुमच्या सेवेत जन्मभर सदैव उपलब्ध राहू. यापूर्वीसुद्धा या भागामध्ये आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं कामं केलेली आहेत आणि आम्ही कामाच्या जोमावर मतं मागतो आहे. आम्ही पैशाच्या संपत्तीच्या याच्यावर मतं मागत नाही आहेत आणि आम्हाला खात्री आहे की या भागातली या मतदारसंघातली पूर्ण जनता आम्हाला निश्चितपणानं बहुसंख्य मतांनी निवडून देईल. याच मतदारसंघामध्ये मी असं ऐकलेलं आहे की त्यांनी जोपर्यंत असेल तोपर्यंत दारूचे दुकानं कधी उघडू दिली नव्हती असं ऐकून आहे. काय सांगाल आणि काय सांगाल? उपोषणालय थांबले होते, दारूचे दुकान बंद, एकही दुकान नव्हतं आपलं दादा असताना. आता गल्लोगल्ली दुकानं झालेली आहेत, ती तरुण पिढी व्यसनाधीन होत चाललेली आहे. तरी मी खूप प्रयत्न करेल की दारूची दुकान संपूर्ण बंद व्हावेत किनगाव परिसरात. त्यात माझा प्रयत्न राहील. म्हणजे विकासाचा अजेंडा घेऊन तुम्ही पुढे घेऊन जात आहे. माझ्यासोबत किनगाव जिल्हा परिषदेच्या उमेदवार गुट्टेताई आहेत. काही काय सांगाल, जनतेला काय आश्वासन द्याल? मी अरुणा शंकर गुट्टे, जिल्हा परिषद उमेदवार. मी तुमच्यासाठी 200 रुपये 500 रुपये नाही देऊ शकत, पण मी तुम्हाला भविष्यात मी एका शाळेची मुख्याध्यापक आहे. तुमच्या मुलांना मी उत्तम प्रकारचं शिक्षण देऊ शकेल आणि तुम्ही मला जास्तीत जास्त वोट करा. मी तुमच्या मुलांचं भविष्य खूप चांगल्या प्रकारे घडवेन. मी तुम्हाला असं आश्वासन देते. जय हिंद, धन्यवाद. या ठिकाणचा तरुण घडला तरच देश घडणार आहे असं त्यांचं मत आहे आणि आपण तरुणांसाठी, ज्या पिढींसाठी, येणाऱ्या पिढीसाठी ताई काम करणार असं सांगतायत. यासोबतच आपले धानोरा गावचे सुपुत्र आनंद पगडले सर आहेत. सर, धानोरा पंचायत समितीच्या अंतर्गत जी काही विकास कामे येणार आहेत
शिक्षण असेल, आरोग्य असेल, पाणी असेल, रस्ते असतील, अनेक कामं रखडलेली आहेत. हे काम उणीव भरून काढण्याचं काय सांगाल आपण, जनतेला काय आव्हान कराल? आणि मी आल्यानंतर अगोदर सगळ्यात तत्वावर लक्ष देईल आणि जनतेने एक लक्षात ठेवावे, ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे. म्हणजे या ठिकाणी किनगाव सर्कलमध्ये भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती जरी झाली असली, पुढचा पक्ष जरी धनदांडगा असला तरी महाविकास आघाडीचे उमेदवार आम्ही कामातून दाखवून देऊ की किंवा ह्या जनतेच्या सर्व बहुमताने आम्ही निवडून येऊ असं त्यांचं आश्वासन. माणूस किनगावमधला आणि त्यांनी घरून जर निघालं तर मग असं बसस्टँड जाताना तर कुणाकडे इकडे बघायचं नाही. इमानदार माणूस किनगावमधला सच्चा माणूस हेच म्हणायचं जर काय नाही. कैलासवासी मधुकर दादा यांच्या पत्नी उभारल्या आहेत, तर आम्ही ते पूर्ण त्याच्या पाठीमागे. दादांचं काय सांगाल? जे दादा मुरुडचे शंकरराव हे होऊन गेलेत. म्हणजे तसे माणसं होणार नाहीत असं तुमचं म्हणणं होणार आहे. नाहीत. काय सांगाल का? नाही दादाचा विषय त्यारी तर एकदम शुद्ध. दादाविषयी बोलायचं काही विषयच नाही. फार निष्ठावंत खरी. म्हणजे या ठिकाणी भावनिक वातावरण झालेलं दिसते आणि महाविकास आघाडीच्या दिशेने या ठिकाणी मोठ्या संख्येने सुद्धा मॉब दिसतोय. किनगाव सर्कल कशा प्रकारे पुढील लढाई होणार आपण पाहत राहणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा मराठवाडा न्यूज आवाज जनतेचा. मी नागेश लांजे, किनगाव सर्कलमधून लातूर.